ज्यामध्ये लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे। पोलीस दलातील 14,000 पदं भरली जाणार आहेत। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होणार असं समजतंय। एक महत्त्वाची बातमी, पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण तरुणींसाठी विशेषतः महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये मोठी पोलीस भरती होणार आहे। पोलीस दलातील 14,000 पदं भरली जाणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संदीप, आजच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होणार आहे असं समजतंय। तरुण तरुणी जे इच्छुक आहेत पोलीस भरतीसाठी त्यांच्यासाठी ही कशी दिलासादायक बाब म्हणतात? अगदी बरोबर आहे रिद्धी। खरं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती काही वेळापूर्वीच संपलेला आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। अजून अधिकृत दुजोरा जो आहे तो मात्र देण्यात आलेला नाही। मात्र महत्त्वाचं हेच आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण राज्यामध्ये होत आहेत आणि त्यापूर्वी जर 14,000 पोलिसांच्या भरतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला तर नक्कीच राज्यातल्या तरुण आणि तरुणींसाठी हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी खास करून ही एक मोठी संधी म्हणावी लागेल। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होतो, कारण अनेक पोलीस स्टेशन्समध्ये अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आहे, अधिकाऱ्यांची संख्या देखील कमी आहे। त्यामुळे ही जर 14,000 पोलिसांची जर भरती झाली तर ही एक मेगा भरती असणार आहे आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळे तरुण तरुणी जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये या सहभागी होऊ शकतात। त्यामुळे याचा फायदा जो आहे तो नक्कीच सत्ताधारी म्हणून राज्य सरकारला मिळू शकतो असं म्हणता येईल। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ही भरती होती की त्यानंतर होते हे बघावं लागेल। मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांची सध्या माहिती आपल्याला मिळते। जी संदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।